स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रियांका. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आज आहे गौरीचा रिझल्ट. तर गौरीचा रिझल्ट आणण्यासाठी आम्ही जाणार आहोत गौरीच्या स्कूलमध्ये, म्हणजे शाळेमध्ये. तर त्यासाठी आम्ही तिघेही जण झालेलो आहोत रेडी. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आम्ही तिघेही जण झालेलो आहोत रेडी. त्यानंतर या ठिकाणी गौरीच्या स्कूलमध्ये आल्यानंतर आम्ही घेतलेल्या गौरीचा रिझल्ट आणि गौरीला मार्क्स देखील खूप छान आलेले आहे. तर गौरीला 88% या ठिकाणी मिळालेले आहे. त्यानंतर कुछ मीठा तो बनताच है. त्यानंतर आम्ही गेलेले आहो मिठाई शॉपमध्ये आणि इथनं घेतले आम्ही पेढे आणि पेढे घेतल्यानंतर लगेच आलो आम्ही घरी. तर घरी आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही देवाजवळ पेढा ठेवला. त्यानंतर घरच्या सगळ्या मोठ्यांना गौरीकनी पेढे दिले आणि सर्वांचा आशीर्वाद घेतला. तर सर्वप्रथम त्यांनी त्याच्या आजोबाला पेढे दिले, त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर आजीला पेढा दिला, आजीचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर मी आणि गौरीच्या पप्पांनी देखील गौरीला पेढा भरवला आणि सगळ्यांच्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर त्यानंतर आम्ही गेलेलो आहो. त्यानंतर त्याच्या आजोबांनी देखील गौरीला पेढा भरवला. त्यानंतर आम्ही गेलेलो आहे माझ्या चुलत सासूकडे, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या काकूकडे. तर यांच्या घरच्या सर्वांना देखील गौरीकने पेढे दिले आणि यांचे सगळ्यांचे आशीर्वाद गौरीकने घेतले. तर मित्र आणि मैत्रिणींनो, गौरीकला जर कमी मार्क्स मिळाले असते तरी देखील आम्ही पेढे वाटलेच असते. तर पेढे वाटण्याचा प्रश्न नसतो. तर मुलांवर कुठल्याही प्रकारचं हे दडपण आणायचं नसते, कारण मुलांचं मन हे खूप कोमल असते. जर एखाद्या विषयाची त्यांच्या मनामध्ये जर भीती निर्माण झाली तर त्या गोष्टीपासून मुले हे दूर पळत असतात. तर अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचं दडपण आम्ही गौरीवर आणत नसतं किंवा त्याच्यावर प्रेशर किंवा अभ्यास कर म्हणून अशा कुठल्याही प्रकारचं आम्ही त्याच्यावर प्रेशर आणत नाही किंवा कमी मार्क्स मिळाले म्हणून त्याला आम्ही कधी डिमोटिवेट करत नाही, कधी त्याला इन्करेज करतो. तर अशा पद्धतीने आजचा माझा छोटासा ब्लॉग होता. तर आजचा जर ब्लॉग किंवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.